प्रभाग क्रमांक 6 मधील थोबडे वस्ती आणि साठे पाटील वस्ती परिसरात भाजप उमेदवारांना प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगरसेवक असताना केलेल्या विकास कामांच्या आठवणी नागरिकांनी जागवून उमेदवारांवर कौतुकाचा वर्षाव केला. रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांमुळे कायमस्वरूपी सुटल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. होम टू होम प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 6 मधील थोबडे वस्ती आणि साठे पाटील वस्ती परिसरात महिलांनी विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवल्याबद्दल गणेश वानकर यांचे आभार मानत आरती करून स्वागत केले. महापालिकेत भाजपची सत्ता आणि आता सत्ताधारी पक्षासोबत नेतृत्व मिळाल्याने प्रभागाच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त करत भाजपला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही दिली. दरम्यान भाजपच्या उमेदवार मृण्मयी गवळी यांनी महिलांच्या समस्यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. शौचालयासह महिलांच्या मूलभूत प्रश्नांवर महापालिकेत ठाम आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश वानकर, सुनील खटके यांनी यापूर्वी केलेली विकास कामेच भाजपच्या उमेदवारांच्या विजयाचा मजबूत पाया ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. घरोघरी फिरत असताना एक उल्हासाचं वातावरण आहे. आमच्या भागातील विकास कामे झाली पाहिजेत अशी मागणी आहे. सत्ताधाऱ्या पक्षाकडून नक्कीच लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या निधीतून या भागामध्ये बरंच काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यात लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्या कामाची पोचपावती म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या आता लागू झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल भरघोस मतानं निवडून देण्याचं या येथील लोकांनी ठरवलेलं आहे. या भागामध्ये फिरत असताना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. विशेष करून लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं या ठिकाणी फार मोठं यश आहे आणि त्याचं श्रेय पूर्णपणे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना जातं. आणि त्यांनी नुकतीच जी जाहीर केलेली लखपती दीदी योजना आहे, म्हणजे स्वतः महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी जे अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री लाडकी लखपती योजना ही येणाऱ्या काळामध्ये फार मोठा महिलाचा दगड ठरणार आहे. मला आनंद आहे, मला विश्वास आहे आमराई परिसरातून फार मोठ्या प्रमाणात मताधिक्याने आमचा विजय होईल याची मला खात्री आहे.